प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण जया एकादशी निमित्त आध्यात्मिक महत्व आणि कथा जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. माझे माता पिता आणि ब्रह्मांडातील सर्व गुरु सद्गुरु आणि रेकीचे सर्व गुरु तसेच माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, सर्व देवी देवता, साधू संत ऋषी मुनी नवग्रहादी देवता यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, आज आहे माघ शुक्ल पक्षातील एकादशी. हिचे नाव आहे जया एकादशी. ही एकादशी करणाऱ्या भक्ताला अकाल मृत्यू होत नाही, ब्रह्महत्येसारख्या पापाचा नाश होतो. तसेच हे व्रत करणारा व्यक्ती कधीही प्रेत योनीत जात नाही. विष्णू पुराण, पद्मपुराण व ब्रह्मवैवर्त्य पुराणात या एकादशीचे विशेष महत्त्व सांगितले आहे. ते आपण आता श्रवण करणार आहोत. एकदा युधिष्ठिर महाराजांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे जनार्दन, माघ शुक्ल एकादशीचे नाव काय आहे व तिचे महत्त्व काय? तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगू लागले, माल्यवान आणि पुष्पदंतीची कथा. स्वर्गलोकात इंद्रदेवांच्या दरबारात माल्यवान नावाचा गंधर्व व पुष्पदंती नावाची अप्सरा होती. एकदा इंद्रसभेत नृत्य गायन सुरू असताना माल्यवानाचे मन पुष्पदंतीवर आसक्त झाले. त्यामुळे त्यांचे गायन विस्कळीत झाले. इंद्रदेव क्रोधित झाले. दोघांनाही त्यांनी शाप दिला, तुम्ही दोघेही मृत्यूलोकात पिशाच योनीत जन्म घ्याल. शापामुळे माल्यवान व पुष्पदंती दोघेही हिमालयात पिशाच बनले. भूक, थंडी, भय, अज्ञान, असहाय्य अशा यातना, पण पूर्वजन्मातील पुण्यामुळे त्यांना माघ शुक्ल एकादशीचा योग मिळाला. त्या दिवशी त्यांनी अन्न न घेता उपवास केला. रात्र जागरण केले. ना मंत्र ना पूजा, फक्त उपवास आणि जागरण. दुसऱ्या दिवशी दिव्य विमान आले. त्यांची पिशाच योनी नष्ट झाली व ते पुन्हा गंधर्व अप्सरा रूपात स्वर्गात गेले. इंद्रदेवांनी सांगितले, हे सर्व जे भक्त अगदी मनोभावे करतात, जया एकादशीच्या दिवशी त्याच्या प्रभावामुळे त्या व्यक्तीला अनेक प्रकारचे लाभ होतात. पिशाच योनीतून मुक्ती होते. तसेच पिशाच योनी प्राप्त होत नाही, अकाल मृत्यू होत नाही आणि ब्रह्महत्येसारख्या पापापासून व्यक्तीची सुटका होते. इंद्रदेवांनी सांगितले आहे, हे व्रत एकादशीच्या प्रभावामुळे हे दोघेही अप्सरा आणि गंधर्व शापमुक्त झाले. विष्णू पुराणानुसार जया एकादशीचे फल प्रेतयोनी, अपमृत्यूचा नाश, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती, भय, नकारात्मक ऊर्जा दूर, विष्णू कृपा व वैकुंठ प्राप्ती होती. या दिवशी साधकाने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अगदी मनपूर्वक जप करावा. त्यानंतर जमले तर विष्णू सहस्रनामाचा एकदा पाठ करावा. संध्याकाळी दिवाबत्तीच्या लागणीच्या वेळी आपल्या देवघरात किंवा आपल्या घरा शेजारी असणाऱ्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात जाऊन नक्की तुम्ही ही सेवा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून त्यांना एक मंजिरेसहित
तुळशीचे दल अर्पण करा आणि आपली जी इच्छा असेल ती बोला. कारण आजचा हा दिव्य योग आहे. आज जया एकादशी आहे. तारीख पण आहे 29/1/2026, म्हणजे 1/1चे पोर्टलही आज आहे. त्यामुळे या दिव्य संयोगाचा प्रत्येकाने लाभ घ्या. ज्यावेळेस आपण संध्याकाळी आपल्या तुळशीला तुपाचा दिवा लावतो त्यावेळेस तुळशी मातेला आवर्जून प्रार्थना करा, माते तुझ्याप्रमाणे आमच्या संसारातली प्रत्येक व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण कर. तुझी कृपा आमच्या व्यक्तीवर वास्तूवर सतत वाहू दे. मनापासून बोला. तुळशी माता लक्ष्मीनारायण स्वरूपामध्ये येऊन आपले म्हणणं नक्कीच ऐकते. आणि आजच्या दिवशी कधीही व्रत न करणाऱ्या व्यक्तीनेही नक्की व्रत करा, कारण वर्षातनं एकदाच हा योग येतो. या योगाच्या प्रादुर्भावाने आपल्यामधील सप्तचक्रांचीही जागृती होते. पुढील भागात आपण सप्तचक्र जागृती पाहणार आहोत. पहा, संकल्प करा, माझ्या सर्व जन्मांचे नकारात्मक कर्म आज जया एकादशीच्या दिवशी समाप्त होत आहे. स्वतःला नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त करूया आणि सकारात्मक एनर्जी धारण करण्यासाठी आपल्यामध्ये दैवी भाव प्रकट व्हावे म्हणून जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी या मंत्राचा देखील तुम्ही जप केला तरी चालतो. एक माळ, कमीत कमी एक माळ विष्णू सहस्रनाम जपा. आणि नसेल कोणाला होत तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राच्या दिव्य ऊर्जाने आपल्याला आज सुंदर अनुभूती नक्कीच येईल. हे पुराणामध्ये आपल्या सांगण्यात आलेलं आहे. सर्वांनी नक्की करून पहा. आजचा दिवस हा सर्वांसाठी शुभदायी आणि सर्व मंगल करणाऱ्या, सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा जावो हेच सदिच्छा. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. सर्वांना जया एकादशीच्या शुभेच्छा. ओम नमो भगवते वासुदेवाय.